पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर प्रदीप वीर, युवा नेते प्रदीप वीर पंचाच्या डाव्या बाजूने. रायटामध्ये विकेट सज्ज आहेत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिला चेंडूला सन्मान दिला. फलंदाज अर्जुन याने चांगला चेंडू होता, चांगला चेंडूचा चांगला सन्मान दिला. आणि असं म्हटलं जातं चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आणि खराब चेंडूचा अपमान करायचा. हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि ते सूत्र वापरताना अर्जुन आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू निर्धाव काउंट केला जातोय. पुढचा चेंडू आणि आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू जातो दीपांकर स्क्वेअरच्या दिशेने. घ्यायचं आहे. आयोजक टीम थोडं सहकार्य करा. यावेळेस मात्र एक अवांतर धावसंख्या, एक दिशाहीन चेंडू. वाईड बॉलचा इशारा पंचांना. एक वाईड बॉलच्या मधून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावर. यावेळी पूर्व टप्प्याचा चेंडू. बॉलिंग बॅटचा काही संपर्क नाही. लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मात्र अर्जित केले गेले. एका धावेच्या मध्ये धावफरक सरसावते. धावून पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर. बिनबाद 8. पहिलं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत प्रदीप वीर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा लागत 8. यावेळेस विजय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न प्रदीप वीर यांचा. एक धाव अर्जित केली गेली. धावपलक पुढे सरकतोय. धावून पोहोचतो 9 या आकड्यावर. यापुढील होणारा सामना श्री विठ्ठलदेवी क्रिकेट क्लब मासवडे विपक्ष श्री एनबीसीसी करुंगळे देगुलवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकून आरीवारी असेल. यावेळेस मात्र सुरेख चेंडू फॉलो केलं फलंदाजाला. एक धाव अर्जित केली गेली. एका धावेच्या मदतीने धावफलक सरसावतोय. जाऊन पोहोचतो तब्बल 10 या आकड्यावर. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढला. फटका चांगला. चेंडू जातो सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. पार. षटकार. डीजे
अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते नवलावाडी संघाकडून अर्जुन याची त्यावेळी मात्र लॉंग शॉट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो खेळाडू येथील गाजर करतील तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र चुकी आवश्यकता होती का तिसऱ्या धावेची आणि विजय अप्रतिम दर्जेदार दिमागदार कडक षटकार 6 धावा यावेळेस मात्र कमबॅक केलं गोलंदाज एक तेरी तो एक मेरी डॉट चेंडू हाताळला गेलाय निर्धाव चेंडूचे होते सांगतात षटक संपतो दुसऱ्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 31 या आकड्यावर 31 ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट यापुढील होणारा सामना श्री विठ्ठलदेवी क्रिकेट क्लब मासवडे विपक्ष श्री एनव्हीसीसी करुंगळे देऊळवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे 3 षटकांचा हा सामना असेल 31 धावा धावफलकावर लागलेला आहे 31 ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट 2 षटक आतापर्यंत संपलेले आहेत सूरज नवीन गोलंदाज सांगिक तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढला अलंग कार्पेट चेंडू जातो मध्ये प्रोटेक्शन आहे जादर करतील फेकी का दरम्यान एक धाव पूर्ण केले कॉन्फिडन्स वाढतो पुढचा चेंडू इथे मात्र थोडी दिशा भरकटली वाईट बॉलचा इशारा दे पंचांचा 51 धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 33 या आकड्यावर निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळला गेला इथं मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांना कवच कर लावणारा हा चेंडू वाईट बॉलचा इशारा होतो आतापर्यंत पंचांचा 51 धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो 34 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतो तिसरं षटक मार्गस्थ आहे सूरज बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस करण्याचा प्रयत्न चेंडू जातो सीमा रेषे पार षटकार डीजे
पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता मात्र यावेळेस वेग होता मात्र दिशा चुकली. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा पंचांचा. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 41 ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस चांगला फटका. अंतर देखील घातलंय का? अंतर देखील घातलंय. पंच निर्णय सांगायचा. चेंडू येतो सीमारेषेत बाहेर आणि येतो अर्जुनच्या बॅट. त्यावरून स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बाहेरचा चेंडू होता. खूपच बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा पंचांनी कवायत केली आपल्या बाजूने. एक वाईड बॉलचा इशारा होतो. 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळी मात्र घुटना टेकून खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसरतो तो यष्टीरक्षक भगवान यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. डेड बॉल इथं मात्र मृत घोषित केलाय पंचांनी. पुन्हा टाकावा लागेल. यावेळी देखील पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा वाईट बॉल. वारंवार वाईट बॉल सूरज यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 49 या आकड्यावर. नक्कीच एक धावेची गरज असेल संघाच्या अर्धशतक होण्यासाठी. इथे मात्र तांडव चांगला पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांमध्ये. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक अर्जित केली गेली आणि संघाच्या धावसंख्येचा इथे मात्र हाफ सेंचुरी झाली. 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अक्षय वाईड बॉलचा इशारा. पहिला चेंडू वाईड हाताला गेला. 51 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 51 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक. अंतिम षटक अक्षय घेऊन सज्ज आहे पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी देखील फटका चांगला मात्र खेळाडू असतील का बनतील. इथे मात्र एक धाव चोरले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच अर्जुन याला स्ट्राईक वर राहणं गरजेचं असेल. शेवटचं षटक आहे. धावा येणं गरजेचं आहे. नंबर 4 वर पाहायला मिळतात आपल्याला सुभाष धुमाळ. तुला मासवडे आणि देऊळवाडी संघ आयोजकांना विनंती करतो दोन या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायची आहे. मासवडे विपक्ष देऊळवाडी 3 षटकांचा सामना असेल. इथे मात्र थोडी दिशा भरकटली गेली. पुन्हा एकदा पंचांना काबाद करणारा हा चेंडू. वाईड बॉलचा इशारा येतो. यावेळेस मात्र फटका बसला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेट अर्जित केले. मोठा मासा करायला लागला अर्जुन. बिग विकेट डाऊन डीजे.
नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंद्रकांत 53 धावा फलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक घेऊन आकाश सज्ज आहेत. आणि इथे मात्र ताळमेळ नव्हता दोन्ही फलंदाजांमध्ये. आला पुन्हा कामगिरी करता आला, माघारी परतावं लागेल चंद्रकांत याला. आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. चला स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज AK-47 च्या गतीने मात्र इथे धावा येतील का पाहायला मिळतील. त्यावेळेस फटका चांगला आहे. मध्ये चेंडू जाण्याचा गॅप मध्ये चेंडू जातो सीमा रेषे पार. चौकार. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 60 या आकड्यावर. 60 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चौथं षटक अजून मार्गस्थ आहे आणि एक चेंडू या शिल्लक असेल या षटकामधील. शेवटचा चेंडू या इनिंग मधला काय येईल. मोठा फटका की डॉट चेंडू, काय विकेट. हा प्रकार चेंडू आणि इथे मात्र फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन विचारतो. दुसरा धावेचा प्रयत्न असेल का. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केले. इथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या धावेसाठी धावबाद होतात.
त्याला नवलावाडी संघाला देखील विनंती असेल आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सचिन ऑन स्ट्राईक एंडला भगवान आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डाव्या बाजूने रायटामध्ये विकेट सुभाष सज्ज आहेत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि अचूक टप्पा संमेलन गिरेवाली पाहायला मिळाले. त्या पद्धतीने बॅटवर ऐकता होता त्या पद्धतीने आला नाहीये. त्या पद्धतीने उचली घ्यायची होती बॉलने त्या पद्धतीने झाली नाहीये. त्यामुळे बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक अर्जुन यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जिथे सांगता होते. यावेळी देखील सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवतो गोलंदाज सुभाष नवलावाडी संघासाठी. इथे मात्र थोडी दिशा चुकली. एक अवांतर धावसंख्येने धावफलकाचा श्री गणेशा होतो. सुरुवात होते धावफलकाची. व्हाईट बॉलचा इशारा होतो. एक धाव अर्जित केली गेली व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये करुंगळे संघासाठी. सुभाचा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता. एकदा वर्जित केले गेले पण मात्र बॅटने दिशा बदलली. चेंडू मारायचा कुठे होता कुठे आणि चेंडू गेला कुठे. नक्कीच शेवटच्या क्षणी बॅटने दिशा बदलली आणि चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एकदा वर्जित केले. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरतो जाऊन पोहोचतो 2 या आकड्यावर. आता मात्र भगवान स्ट्राईकवर एक आक्रमक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात करुंगळे संघाकडून. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट चेंडू इथे मात्र काउंट केला जातो. इथे मात्र कौतुक करेल गोलंदाज सुभाष याचा. या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी सुभाषने केली नक्कीच कौतुकास्पद आहे. आतापर्यंत 3 चेंडू डॉट हाताला गेले सुभाष याने. फटका चांगला गॅप मध्ये आणि चेंडू जातो सीमा रेषेपार चौकार. 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू षटकामधील ते मात्र थोडी दिशा भरकटली गेली. व्हाईट बॉलचा इशारा होतो पंचांचा. या अवांतर धावसंख्येने धावफलक धावून पोहोचतो तब्बल 7 या आकड्यावर. 63 धावांचं आव्हान असेल करुंगळे संघासमोर. 63 धावांचं आव्हान आहे विजयासाठी. यावेळेस मात्र थोडी दिशा चुकली, टप्पा चुकला आणि त्या टप्प्याचं परिवर्तन मात्र षटकारामध्ये केलं. फलंदाज भगवान आणि षटकाराला भगवान
षटक पुढे सरकतो, धावून पोहोचतो 15व्या आकड्यावर. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. आकाश अक्षय बॉलिंग स्ट्राईकवर. आतापर्यंत चांगले गोलंदाजी पाहायला मिळाले. पहिला वाईट अंतल्यानंतर अंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहज आणि साध्या रूपात 16 मध्ये प्राप्त केले. 2 धावेच्या मध्ये धावफरक जाऊन पोहोचतो 17व्या आकड्यावर. एक मोमेंटम मिळाले पाहिजे भगवान आणि सचिन यांच्या फलंदाजीसाठी. मोमेंटम बनवावं लागेल दोघांना मिळून. आतापर्यंत अक्षयने मात्र चांगली गोलंदाजी काय इथे मात्र वाईटचा इशारा पंचांचा. त्यावेळी देखील दिशा भरकटली. अवंतर धावसंख्येने धावफरक पुढे सरकतोय. 18व्या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. यावेळेस मात्र फेल डॉट बॉल येतो. पायाला टच करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. फेल चेंडू होता. डॉट चेंडू काउंट केला जातो. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावफलक स्थिर आहे 18. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलंग कार्पेट डिपमध्ये खेळाडू आहेत. गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. इथे मात्र विकेट आणि तेही सचिन लोहार यांची. मोठा मासा चेंडूचा वेग होता. त्या पद्धतीने भगवानने मात्र अक्षर हॅट्रिक बॉल. इथे मात्र काय अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून आता या षटकामध्ये झाली. नक्की 2
विकेट अर्जित केलं गेलं अक्षय याने आणि 6 धावा खर्च केला आपल्या संघासाठी. नवीन गोलंदाज पंताच्या डाव्या बाजूने सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक वैभव. बबलू ऑन स्ट्राइक. इथे मात्र थोडा बंबल झाले यष्टीरक्षक. निर्धाव चेंडू काउंट केला जातो. आतापर्यंत नवलाईवाडी संघाकडून अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवलं गोलंदाज सुभाष अक्षय आणि आता मात्र वैभव धाव गतीला रोखले आणि दोन्ही सलामीचे फलंदाजांना तंबूत पाठवण्यास यशस्वी झाले. यश प्राप्त केलं गोलंदाजांनी. सेन्सिबल क्रिकेट सन्मान दिला चेंडूला हलक्या हाताने खेळत 1 धाव पूर्ण केले. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 20 या आकड्यावर. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 10 आणि 43. यावेळेस मात्र गोवावडी बॅटचा काही संपर्क नाहीये. इथे मात्र बॅट लेट फिरले. डॉट चेंडू इथे काउंट केला जातो. धावफलक स्थिर 20. अजूनही 9 चेंडू आणि 43 धावा. यावेळेस फटका चांगला. आणि इथे मात्र झेल टिपला आणि संपला बॅटर संदीपचा खेळ. साध्या सोप्या रूपात पूर्ण केलेले आहेत. 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 23 या आकड्यावर. आता मात्र 5 चेंडू आणि 40 धावा. इथं मात्र संयम राखणं गरजेचं आहे गोलंदाज अर्जुन यांना.
नक्कीच 5-4 डिलिव्हरी होतील याची अपेक्षा अर्जुन यांच्याकडून. इतका संयम त्यांच्याकडे हवं. इथे मात्र वाईटचा इशारा पंचांचा. 51 धावसंख्येने धावपळ जाऊन पोहोचतो 24 या आकड्यावर. आता मात्र समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 39 धावा. यापुढील होणारा सामना मासवडे विपक्ष देववाडी. दुसऱ्या फेरीतला हा सामना. तीन षटकांचा हा सामना असेल. आता मात्र मैदानात जाऊया. अर्जुन बॉलिंग ट्रॅक पर. यावेळेस मात्र डॉट डिलिव्हरी. डॉट चेंडू होता आता हाताळला गेलाय. आता मात्र 4 चेंडू आणि 39 धावा. यावेळेस फटका चांगला लॉंगॉनच्या दिशेने डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. वन बाउन्स कॅपर करतील. फेकी करतील दरम्यान एकच धाव अर्जित केली गेली. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळालं अक्षय यांच्या माध्यमातून. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली नवलावाडी संघाकडून या स्पर्धेमध्ये. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न अलंकार पण चेंडू येत आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव अर्जित केली गेली. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. या इनिंग मधील अजून 2 चेंडू शिल्लक असतील. धाव बलकावर धावा लागले 26. 2 चेंडू. इथे मात्र औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील आहे. सामना पूर्णपणे जिंकला तो नवलावाडी संघाकडून. नक्कीच चांगलं कौतुक करेल नवलावाडी संघाचं. चांगली फलंदाजी आणि तितकीच चांगली गोलंदाजी नवलावाडी संघाकडून आज आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस मात्र सामना जिंकला तो ही नवलावी देवी स्पोर्ट्स नवलावाडी संघाने. हार्दिक 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 अभिनंदन नवलावाडी संघ. आणि विशेष कौतुक एनव्ही स्पोर्ट्स करमळे संघाचं देखील. या स्पर्धेत सहभागी झाला त्या खेळाडू खेळत आपलं देखील विशेष